कारण निवडणुकीत किती पैसे लागतात हे मला चांगलंच माहिती आहे. त्या बदल्यात तुम्ही लोकांपर्यंत माझी कीर्ती पोचवायची, पोलिसांना माझ्याकडे येऊ द्यायचं नाही, पोलीस माझ्यापासून कसे लांब राहतील याची काळजी घ्यायची. राजकारणात पाहिजे होता तू. तुला ते चांगलं जमतंय. मॅडम, बाबा बनणं, राजकारण करणं दोन्ही सारखंच आहे की. काय दोघांनाही लोकांच्या अडचणीचा फायदा घेऊन लुबाडायचंच असतं. ठीक आहे, मी लोकांच्या पुढ्यात तुझी भक्त बनायला तयार आहे, पण तुझी ही भोंदूगिरी माझ्यावर चालेल अशा भ्रमात राहू नकोस. बाकी आपलं डील फायनल झालंय. मला लवकरच महाराष्ट्रात मंत्रीपद हवंय, पण मला क्रॉस करायचा विचार करू नकोस. नाहीतर तुला माहित आहे मी तुझं काय करेन ते. माझी माहिती काढलीच आहेस तर हे सुद्धा माहीत असेलच की मला धोका देणाऱ्यांचं मी काय करते ते. अविश्वास. माणसानं विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. काय आहे तुमचे पक्षश्रेष्ठी वरिष्ठ काय करतात हे सगळं माहिती आहे मला. पक्षश्रेष्ठी हातात वेगवेगळ्या खड्यांच्या चारही बोटांमध्ये वेगवेगळ्या अंगठ्या घालतात. तुमचे वरिष्ठ म्हणे गुपचूप दर अमावस्येला रेड्याचा बळी देतात. तुम्हाला चांगलं माहिती असेल, निकटवर्ती आहात तुम्ही. सगळ्यांचीच माहिती काढलीस ना तू. काम आहे मॅडम, करावं लागतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर का मी या सगळ्यांची माहिती गोळा करू शकतो, हे देवभोळे आहेत हे सुद्धा मला माहिती आहे, तर त्यांच्या मनावर राज्य करायला मला वेळ लागणार नाही. तुम्ही एकदा फक्त त्यांना इकडे घेऊन या आणि एकदा का मी त्यांची मर्जी जिंकली तर मी म्हणेल ते करायला तयार होतील. मग तुमचं मंत्रिपद पक्का. डील. इथं पण नाही येत, या खोलीत पण नाही येत, हॉलमध्ये नाही येत, आतल्या खोलीत नाही येत, म्हणजे आमच्या खोलीत असणार. पण असं काय बोलायचं असेल त्या बाईशी की डायरेक्ट आतमध्येच घेऊन गेलेत. परत त्या शालू माधुरी आर्यासारखं या बाईच्या पण नादाला लागले नसतील ना.